legend is back. ले फिर आ गए। अब राजी खुशी लगता था कि नहीं लौटेंगे। चला जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बर्थडे स्टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, सर्व काही मटेरियल मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही इथं व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथं व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते पण इथं वरती पिन करून ठेवलेलं आहे। तुम्ही सिंपली यावरती क्लिक करून डायरेक्टली काइनमास्टरवर पोहोचून तुम्ही काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्रामची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर सिंपली तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच फॉलो करा आणि त्यावरती तुम्ही मेसेज पण करू शकता। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती क्लिक करायचा। 9.16चा रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। तर सिंपली मी तो व्हिडिओ ॲड केलेला आहे, बघू शकता। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला रोटेटच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि याला असं तुम्हाला घुमवून घ्यायचं, ठीक आहे। आणि त्यानंतर करायचं काय, हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा झूम करायचा आहे। सिंपली आपण यावरती क्लिक करूया आणि याला असं थोडंसं झूम करून घ्यायचं, ठीक आहे, बघू शकता। आणि इथं डबल मायनस ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून ओके करायचं आहे। त्यानंतर करायचं काय, इथं सगळ्यात पहिले तुम्हाला ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे। तर ठीक आहे, आपण ॲडिओ ॲड केलेला आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला या व्हिडिओचा थोडासा समोरील पार्ट कट करायचा आहे, बघू शकता। जिथनं की हा इफेक्ट निघायला सुरुवात होती तिथनं आपल्याला या व्हिडिओचा समोरील पार्ट कट करायचा आहे। तर ठीक आहे, असं इथनं आपण कट करून टाकूया, बघू शकता। आणि इथनं आपण याचा समोरील पार्ट कट करून टाकूया इकडचा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथे निघेल। त्यानंतर आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची, बघू शकता। ही वाली PNG आहे, हिची जी लेंथ आपण थोडीशी पुढे घेऊन टाकूया। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता थोडंसं पुढे यायचं आणि ही मधली जी टेक्स्ट PNG आहे आपल्याला थोडीशी झूम करायची। इथं बघून घेऊया आपण व्हिडिओच्या हिशोबाने। हां, अशा प्रकारे आपल्याला इथं हिला ॲडजस्ट करायचं आहे, ठीक आहे, बघू शकता। ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यावरती यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि हिला तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, बघू शकता। तुम्ही एवाला देऊ शकता किंवा पॉपअपचं पण देऊ शकता, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता, ठीक आहे। हे दिल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, इथे एकदा ऐकून घ्यायचं आहे ना, याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे बीटनुसार। तर थोडंसं ऐकून घेऊया। तर इथं बघू शकता इथनं आपली बीट सुरुवात होते, तर इथं यायचं आहे आणि याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे, ठीक आहे। सिंपली आपल्याला 2.3 पर्यंत यायचं आहे, 4 पर्यंत येऊया आणि याचा समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता समोरील पार्ट कट करायचा आहे। आणि त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता, एकदा बघून घेऊया आपण प्ले करून। तर बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल। त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला बघू शकता सेटिंगचं ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एडिटिंगवरती यायची, वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला 0.5 ठेवायची आहे आणि इथं तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ओके। आणि इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये ओकेचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर इथं तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील ते इमेजेस तुम्हाला ॲड करायचे। कम से कम तुम्हाला 36 ते 37 फोटो ॲड करायचे, ठीक आहे। 36 फोटो ॲड करून घ्यायचे, तुम्ही सिंपली 36 फोटो आता ॲड करून घेतो। तर मी 36 फोटो ॲड केलेले आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला ॲनिमेशन हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोडवरती जायचं, डाटा ऑन करायचं आहे आणि शोधून हे ॲनिमेशन तुम्हाला हे करून घ्यायचं. ठीक आहे, काय डाउनलोड करून घ्यायचं इन्स्टॉल. त्यानंतर यावरती आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट सोडून द्यायचा आहे. 2 नंबरच्या इफेक्टपासून सुरुवात करायची. 2 नंबरचा इफेक्ट सुरुवात केल्याच्या नंतर इथं परत त्यामध्ये जायचं आहे आणि इथं 3 नंबरचा ॲड करायचा आहे. स्टेप बाय स्टेप जितके आपले फोटो आहे तितके हे इफेक्ट आहे आपल्याला स्टेपनुसार जे ॲड करायचे. ठीक आहे, तर मी बघू शकता आता 4 नंबरचं केलं तर आता 5 नंबरचं करायचं आहे. 5 नंबरचं झाल्याच्या नंतर आपल्याला 6 नंबरचं करायचं आहे. असं स्टेप बाय स्टेप जे पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला पूर्ण फोटोवरती ॲड करायचं आहे स्टेपनुसार. ठीक आहे, आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी शिकवत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला सोल्युशन त्याचं 100% देतो, लगेच रिप्लाय देत असतो कमेंटला. ठीक आहे, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मेसेज करू शकता. अजून काही तुम्ही मला फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामवरती तर त्यावरती पण फॉलो करा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते पण तुम्ही तिथं आपल्याला विचारू शकता, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देईल. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण याच्यावरती ॲड करायचं आहे स्टेप बाय स्टेप. मी आता सगळ्या याच्यावरती ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो, व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे, ओके. तर गाईज मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर करायचं काय, तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि याचं विटनेट जे ऑफ असेल ते तुम्हाला ऑन करायचं आहे. सगळ्या फोटोवरचं जे विटनेट आहे ते तुम्हाला ऑन करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इथं तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली विटनेटचं ऑप्शन दिसेल. हे पूर्ण फोटोचं तुम्हाला विटनेट जे ऑन करून टाकायचं. ठीक आहे, जे मी ऑन केलेलं नाही आधी, आता मी सांगतोय तुम्हाला हे सगळ्या फोटोवरती तुम्हाला ऑन करायचं. ठीक आहे, इफेक्ट ॲड करायच्या आधी करू शकता किंवा इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इन ॲनिमेशन तुम्ही हे विटनेट तुम्हाला पूर्ण फोटोवरती ॲड करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो. ओके, तर मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेलं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक विटनेटची PNG मिळेल, ती तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG, हिला असं झूम करायचं आहे थोडंसं आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता खाली ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथं हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत हिला घेऊन टाकायचं शेवटपर्यंत. ठीक आहे, बघू शकता शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत तिथंच यायचं आहे आपल्याला, जिथनं आपला पहिला फोटो सुरुवात होती तिथं परत लेअरमध्ये जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, टेक्स्ट PNG, हॅपी बर्थडे डार्लिंग. ही PNG तुम्हाला इथं ॲड करायची आणि हिला झूम करून इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता थोडंसं छोटं करायचं, जास्त झूम झालेली आहे आणि इथं तुम्हाला मध्यभागी ॲड करायचं आहे. ठीक आहे, सेंटरला बघू शकता अशा प्रकारे. आणि हिची पण जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत हिची पण जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, तर मी शेवटपर्यंत घेतो आहे, तुम्ही पण शेवटपर्यंत घेऊन टाका. त्यानंतर करायचं काय, इथं परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करायची आहे. बॉर्डर PNG ॲड केल्याच्या नंतर हिला कॅचेट साईजच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, आपण ती बॉर्डर PNG शेवटपर्यंत घेऊन टाकूया. त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला थोडंसं ही टेक्स्ट PNG जी आहे ही आपल्याला थोडीशी खाली सरकवायची. ठीक आहे, जास्त वरती झालेली अशा प्रकारे राहून द्यायची. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे. इथनंच लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला इथनं सिम्पली ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला कॅचेट साईजच्या फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. खाली ब्लेंडिंग दिसत असेल, बघू शकता तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन यालाच तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा इथं ॲड होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं जिथनं आपला पहिला फोटो सुरुवात होते तिथंच यायचं आहे. लेअरमध्ये जायचं आहे. ठीक आहे, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल. लास्ट तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर कैचेस साईडच्या ऑप्शनवरून याला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं. खाली ब्लेंडिंग बघू शकता, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा व्हिडिओ पण इथे ॲड होऊन जाईल. ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर बघू शकता इथं पूर्ण तुमचा जो व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेला आहे. आपल्याला करायचं काय, याचे जे समोरील पार्ट आहे ते कट करून टाकायचे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचे जे समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आपला एक फोटो जरा जास्त झालेला आहे तर आपण एक फोटो डिलीट करून टाकूया, कारण की आपला जो साऊंड आहे तो कमी आहे. तर एक फोटो आपण डिलीट करून टाकूया. डिलीट केल्याच्या नंतर बघू शकता परफेक्टपणे झालेलं आहे. त्यानंतर करायचं काय, आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे.
is back. मैं फिर आ गया अपना दिल उसे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला शेअरचं आयकन दिसत असेल. काही भावांना व्हिडिओ सेव्ह कसं करायचं तेच माहीत नाही. तर या शेअरच्या आयकनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं ज्या पण साईजमध्ये तुम्हाला हे व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये एक्सपोर्ट करू शकता. शक्यतो 1080 मध्ये करा कारण की हा फुल स्क्रीन व्हिडिओ आहे त्याची क्लॅरिटी जी कमी होणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट करा. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.